नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातले जे विरोधक आहेत म्हणजे राज्यातले त्या सगळ्यांची सत्ता उलटून टाकली आणि सगळ्यांना नेस्तनाबूत केलंय. आपण जर पाहिलं तामिळनाडू पासून दिल्लीपर्यंत एकही विरोधक ठेवलेला नाही. मोजके उगाच काँग्रेसची 1, 2, 4, 5 राज्यात सत्ता राहिली, नाही तर सगळीकडं भारतीय जनता पक्ष आले. जवळपास 22 राज्यांमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष आहे. आणि उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, नवीन पटनायक असतील, ममता बॅनर्जी, केजरीवाल, ह्या सगळ्यांचा सुपडा साफ केलाय, सगळ्यांना नेस्तनाबूत केले आणि एकेकाला बरोबर निपटारा केलाय. मग तो कसा का असाना, निवडणूक आयोगाला मॅनेज करून असू द्या, सुप्रीम कोर्ट मॅनेज करत असू द्या, किंवा अजून काही असू द्या, परंतु तो केलाय. एक करून हे सगळे संपवलेत. म्हणजे आता देश व्यापण्याच्या मार्गावर आहेत नरेंद्र मोदी. हे देशामध्ये 6-7 राज्य सोडली तर सगळ्या राज्यांमध्ये, म्हणजे 22 राज्य, 29 राज्य आहेत, त्यापैकी 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तर उर्वरित जे 7 राज्य आहेत त्यात फक्त इतर लोकांची सत्ता आहे. आणि ती सुद्धा उलटवून टाकण्याचं काम भारतीय जनता पक्ष लवकरच करेल असं एकंदरीत दिसतंय. म्हणजे त्याचे काय कारण आहे, ते कसं काय नेमकं कोणाकोणाला भाजपनं संपवलंय आणि अजून किती जण राजकारणात तग धरून आहे. म्हणजे जसं की पश्चिम बंगाल हा अबध एक किल्ला मानला जात होता, म्हणजे एकदम भक्कम किल्ला मानला जायचा पश्चिम बंगाल. ते पश्चिम बंगाल सुद्धा भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतले आणि त्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जीचं सरकार सगळं उद्ध्वस्त करून टाकला. म्हणजे एकदम भक्कम किल्ला असलेला तो सुद्धा नेस्तनाबूत केलेला आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये नरेंद्र मोदी यांचा झंझावत हा काय थांबण्याचं नाव घेत नाही. मग त्या निवडणुका कशाही जिंको, निवडणुका जिंकत राहिलेले आहेत मोदी. नरेंद्र मोदी यांना विरोधकांची चांगली नस सापडली, परंतु विरोधकांना मात्र नरेंद्र मोदींची नस सापडलेली नाही. नरेंद्र मोदी कशा निवडणुका जिंकतात याची मात्र नस ही सापडलेली नाही. आणि अशीच काय कारण आहे की बाबा नरेंद्र मोदींना जसं ह्या सगळ्यांचा सुपडा साफ केला, असा मात्र ह्या सगळ्यांना नरेंद्र मोदींचा सुपडा साफ करता आलेला नाही. आणि एक करून नरेंद्र मोदींनी हे सगळे संपवले. आपण जर गेलो दिल्लीपर्यंत ते तामिळनाडू पर्यंत, या सगळ्या पट्ट्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय. आणि निवडणुका लागत राहतील, भारतीय जनता पक्ष जिंकत राहील, विरोधक निवडणुका हारत राहतील, असंच सत्र हे सध्या सुरू आहे. आणि त्याचं जे संजय राऊत आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की निवडणुका लागत राहणार, भारतीय जनता पक्ष जिंकत राहणार आणि विरोधक निवडणुका हारत राहणार. तर याच्यासाठी देशभर जन आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. आणि ते जन आंदोलन आपल्याला उभं राहताना दिसत नाही. जे जन आंदोलन उभं राहायला पाहिजे ते उभं राहताना दिसत नाही. तसंच जे ईव्हीएम मशीन आहे, या ईव्हीएम मशीनच्या विरोधात जसं पाहिजे तसं आंदोलन उभं केलं जात नाही, ह्याची सुद्धा शोकांतिका फार मोठी आहे. म्हणजे विरोधकांनी एकतर निवडणुकांवरती बहिष्कार टाकणं गरजेचं आहे, किंवा दुसरी गोष्ट ईव्हीएम मशीनच्या विरोधात देशभर आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि ईव्हीएम मशीन बंद करा, बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, हे सांगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जो SIR निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवला जातोय, हा सुद्धा SIR सुद्धा व्यवस्थित राबवला जात नाही. निवडणुकीमध्ये फक्त विरोधकांची मतं कमी केली जातात आणि ती निवडणुकीनंतर त्यांना मतदानाचा हक्क बहाल केला जातो. म्हणजे हे जे सगळं चालू आहे, तर याच्यावरती सुद्धा कुठंतरी विरोधकांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. आता बघा,
नवीन पटनाईक यांचं सरकार होतं. आपण पाहिलं की नवीन पटनाईक यांना सुद्धा भारतीय जनता पक्षानं संपवलेलं आहे, सुपडा साफ केलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या सगळ्यांचा सुपडा साफ महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. ज्या शिवसेनेचा किल्ला अबद्य मानला जातो तो मुंबई, तो मुंबईचा गड सुद्धा भारतीय जनता पक्षानं जिंकलेला आहे. मुंबईची सत्ता तर ताब्यात घेतलेलीच आहे. म्हणजे पाला पाचोळ्यासारखे विरोधक उडून गेलेले आहेत. कोणाचे 10 आमदार, कोणाचे 5 आमदार, तर कोणाचे 18 आमदार, अशा पद्धतीचं सगळं हे नेस्तनाबूत करून टाकलेला आहे ह्यांना. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचा किल्ला संपवून टाकला, शरद पवारांचा किल्ला सगळा संपवून टाकला, राज ठाकरे संपवले आणि त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा संपवलेला आहे. असंच काहीच बघा तामिळनाडूमध्ये M.K. स्टॅलिन यांचं सरकार होतं, तिथं सरकार सगळं उलथवून टाकलं आणि तिथं विजय थालापती यांचं सरकार आलं. परंतु M.K. स्टॅलिन हे नरेंद्र मोदींना नडत होते, त्यांचं सुद्धा सरकार तिथलं उलथवून टाकलं, त्यांना सुद्धा तिथं संपवलेलं आहे. दुसरं, देशभरात ज्यांची 2 राज्यामध्ये सत्ता होती ते अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा असंच काहीच केलं. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पक्षाची सत्ता उलथवून टाकत सत्ता हस्तगत केली. परंतु त्यांना 8-8.5 वर्षात अरविंद केजरीवालला सुद्धा भारतीय जनता पक्षानं उलथवून टाकलं, दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. मग त्यातमध्ये ईडीचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला. अरविंद केजरीवाल यांच्या सगळ्या सहकार्यांवरती कारवाई केली गेली. खुद्द अरविंद केजरीवाल यांना सुद्धा जेलमध्ये टाकलं गेलं की जो घोटाळा झालाच नव्हता अशा घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. आणि जेलमध्ये टाकल्यावरती मात्र जामीन मिळू दिला नाही 1-1.5 वर्ष. आणि त्या कार्यकाळातच दिल्लीच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये सपशेल पराभव अरविंद केजरीवालला स्वतः सुद्धा पराभव झाला. म्हणजे SIRच्या नावाखाली मतं कमी केली विरोधकाची आणि तिथं सुद्धा अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. त्याचबरोबर त्यांचे जे 7 खासदार आहेत राज्यसभेचे हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये नेले. आणि आता जी उरली सुरली पंजाब मधली सत्ता आहे ही सुद्धा ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं आता सुरुवात केलेली आहे. तिथं सुद्धा प्लॅनिंग सगळं तयार केलेलं आहे की ती सुद्धा सत्ता आपल्या ताब्यात कशी घेता येईल असं भारतीय जनता पक्षानं आता सुरुवात केलेली आहे. आता दुसरं, ममता बॅनर्जी यांना सुद्धा संपवलं. ममता बॅनर्जीचा गड हा अबद्य गड मानला जात होता, म्हणजे तो कधी न भेदणारा गड असा मानला जात होता. म्हणजे तिथं ममता बॅनर्जी शिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही असं वातावरण असताना ममता बॅनर्जीनं सुद्धा काही चुका केल्या. काँग्रेस पक्षाला आणि कम्युनिस्टला तिथं सोबत घेणं गरजेचं होतं, परंतु तिथं सोबत घेतलं गेलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की सत्ता पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जीची गेली. जर काँग्रेस आणि कम्युनिस्टला सोबत घेतलं असतं, त्यांना काय जागा सोडल्या असत्या थोड्या, तर मात्र सत्ता गेली नसती. किती जरी मतदान कमी केलं तरी सुद्धा सत्ता गेली नसती. तिथं 93 लाख मतं कमी करण्यात आली SIRच्या नावाखाली. त्यापैकी 27 लाख लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेली. परंतु सुप्रीम कोर्टानं सांगितलं ठीक आहे, यावेळेस करू नका मतदान, पुढच्या वेळेस करा. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा मॅनेज झालेला आहे. त्याच्यामुळे ते सुप्रीम कोर्टानं सुद्धा असंच सांगितलं की पुढच्या वेळेस मतदान करा. म्हणजे भले नेते जे होते स्वतःला किंग समजणारे, हे सगळे किंग भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानं संपवले. म्हणजे ते संपवले कसे तर ईडीला सोबत घेतलं, CBIला सोबत घेतलं, रॉ सोबत घेतलं आणि निवडणूक आयोग महत्वाचा सोबत घेतला आणि सुप्रीम कोर्ट. म्हणजे लोक जाणार कुठं, सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. परंतु सुप्रीम कोर्टानं जर तारीख पे तारीख आणि त्यांचं काय ऐकलंच नाही तर काय होणार. म्हणजे अशाच पद्धतीनं सगळं वातावरण तयार केलं आणि जिथली तिथली सरकार सगळी उलथवून टाकली. आता आसाममधल्या सुद्धा नेत्यांचं सगळा सुपडा साफ करून टाकला काँग्रेसच्या नेत्यांचा. जे काँग्रेसचे नेते म्हणत होते की आसाममध्ये आमच्या मतदारसंघात येऊन उभं राहा, त्यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला, त्यांना सुद्धा पराभूत केलं. म्हणजे हे पराभूत करण्याची कारणं फार वेगवेगळी आहेत. ही कारणं काय फक्त मतदानामुळेच लोकांचा पराभव झाला असा नाही. मतदारांनी मतदान केलेलं आहे, परंतु भारतीय जनता पक्षाला काय नवीन आयडिया सापडली की त्या आयडियाच्या आधारे ते सगळ्यांचा सुपडा साफ करून टाकतंय. बघा, जेवढे नेते होते बिहारमध्ये जर आपण गेलो तर बिहारमध्ये लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव,
त्यांचा सुद्धा काटा काढला. त्याचबरोबर नितीश कुमारांचा सुद्धा आता काटा काढला गेलेला आहे. नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होते, त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढलं गेलं आणि त्यांच्या चिरंजीवाला स्वास्थ्य मंत्री बनवलं, म्हणजे आरोग्य मंत्री. म्हणजे नितीश कुमारांना सुद्धा राज्यसभेवरती पाठवलं. आता घेतलं तर केंद्रात मंत्री करतील, परंतु बिहारमधनं सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून हलवलं गेलं. अगोदर नितीश कुमारांच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांचा काटा काढण्यात आला, त्यांचा सुद्धा सुपडा साफ करण्यात आला आणि नंतर नितीश कुमार यांचा सुद्धा काटा काढला. असंच काहीसं हैदराबादमध्ये सुद्धा होऊ शकतं. चंद्राबाबू नायडू यांचा सुद्धा असाच पत्ता साफ केला जाईल. वरवर 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 हे प्रत्येकाचा काटा काढून टाकते, प्रत्येकाचा पत्ता साफ करून टाकतेत. यामुळं काहीसं बघा चित्र असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्षाची देशभर सत्ता आता सध्या आलेली आहे. जो एक 4-5 राज्य सोडली, 5-7 राज्य सोडली तर सगळीकडे भाजप आलेला आहे आणि सगळं टोटल भाजपच्या ताब्यात गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक एक करून सगळे नेते संपवले. तिकडं शिबू सोरेन सुद्धा संपवले, लालू प्रसाद यादव यांची सत्ता संपवली, ममता बॅनर्जी यांची सत्ता संपवली, त्याचबरोबर महाराष्ट्रामधले ठाकरेंची सत्ता संपवली, तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिन यांची सत्ता संपवली, त्याचबरोबर नवीन पटनायक यांची सत्ता संपवली. म्हणजे भारतीय जनता पक्षाने जेवढे प्रादेशिक पक्ष होते ते प्रादेशिक पक्ष अख्खेच्या अख्खे सगळे संपवून टाकले. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाची वाढ झालेली आहे आणि तिथले सुद्धा नेते भारतीय जनता पक्षानं संपवलेले आहेत, मोदी शान. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भाजपनं एकदम प्री प्लॅनिंग निवडणूक आयोगाच्या मदतीनं, सुप्रीम कोर्टाच्या मदतीनं हे सगळे नेते कसे संपवले त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.